लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती ही चालू होणार आहे. तर त्यासाठी लागणारी वयाची अट काय, शैक्षणिक पात्रता काय, तसेच शारीरिक पात्रता काय, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत, ती अगोदरच तुम्हाला काढून ठेवायची आहेत, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळून जातील. तर सगळ्यात सुरुवातीला बघा, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे. तर अर्ज करण्यासाठी जे नॉर्मल तुमचं अर्जदाराचं आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड, तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला 10वी पास मार्कशीट व प्रमाणपत्र. तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे व ते तुम्हाला फॉर्म भरताना देखील लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीचं पास मार्कशीट किंवा प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता कागदपत्रे. समजा जर तुमची पदवी झालेली असेल, म्हणजेच डिग्री झालेली असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, जे तुमचं शिक्षण झालेलं आहे, समजा 12वीच्या नंतर जे शिक्षण झालेलं असेल आणि ते तुम्हाला इकडे मेन्शन करायचं असेल, तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. जसं की तुमचं TC झाला डिग्री झाल्यानंतरचा व मार्कशीट झाला डिग्री झाली, असे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत, जर तुम्हाला डिग्रीची डिटेल्स देखील ॲड करायचे असतील तर. त्यानंतर बघा, तुम्हाला शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला. आता तुम्ही जर 12वीच कंप्लीट झालेली असेल तर तुमच्याकडे 12वीचा TC असेल. जर शिक्षण चालू असेल, समजा तुम्ही डिग्रीला असाल, लास्ट इयरला असाल किंवा डिग्री झालेली असेल, तर तुम्हाला तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, म्हणजेच ज्याला की आपण TC म्हणतो, ते तुम्हाला इथे लागणार आहे. शिक्षण चालू असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट. जसं आपण सांगितलं, समजा तुम्ही डिग्रीच्या कॉलेजला आहात सध्या, म्हणजेच डिग्री चालू आहे, तर तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड सर्टिफिकेट हे घेऊन यायचं आहे. ते झाल्यानंतर बघा, तुम्हाला महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला तुमचा जातीचा दाखला देणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. जर ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कोणतंही कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही, पण जर कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्या कास्टला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागू असेल तर तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला जर कास्टमधून फॉर्म भरायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि त्या कास्टसाठी जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत असेल तर ते देखील तुम्हाला इथे काढणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर EWS मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला EWS प्रमाणपत्र हे काढून घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्ही EWS मधून फॉर्म हा भरू शकता. त्यामुळे तुम्हाला EWS मधून अर्ज करायचा असेल तर EWS प्रमाणपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, माजी सैनिक असाल, तर समांतर आरक्षणाबाबतचे मूळ कागदपत्र. आता तुम्हाला यापैकी जर रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलचे कागदपत्र असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्याचा दावा करू शकता आणि त्यामधून अर्ज हा करू शकता व तुम्हाला वेगळं रिझर्वेशन त्यासाठी मिळेल. त्यानंतर अर्ज करण्यासाठी वयाची अट. तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी किती वय असणं गरजेचं आहे ते आपण आता इथे बघू. तर जर खुला प्रवर्ग असेल तर 18 ते 28 वर्ष वय असणं गरजेचं आहे, म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी. तसेच जर तुम्ही मागास प्रवर्ग म्हणजेच एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल तर 18 ते 33 वर्ष तुम्हाला वय असणं गरजेचं आहे. आता इथे आपण बाकी रिझर्वेशनचं दिलं नाही, जसं प्रकल्पग्रस्त झालं, डिसेबिलिटी झालं, तर त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. सध्या आपण इथे फक्त खुला प्रवर्ग आणि कॅटेगरीमध्येच सांगितलं आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे. तर पोलीस भरतीसाठी तुम्हाला फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. तुमची डिग्री जरी झालेली असेल, तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे तुम्ही सबमिट जरी केले तरी तुमची पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही पोलीस भरतीसाठी इलिजिबल आहात. तसेच आता शारीरिक पात्रता काय असणार आहे आपण ते बघूयात. तर शारीरिक पात्रतेमध्ये बघा, पुरुष जर उमेदवार असेल तर पुरुष उमेदवाराकरिता उंची 165 सेमीपेक्षा कमी नसावी व छाती 79 सेमी ते 84 सेमी असणं गरजेचे आहे व तसेच त्यामधील फरक म्हणजेच फुगवून 5 सेमीचा असणं गरजेचं आहे.
त्यानंतर आता महिला उमेदवाराकरिता बघा, उंची 155 सेमीपेक्षा कमी नसावी. तर आता ही झाली शारीरिक पात्रता. यानंतर बघा, अर्ज कुठे करायचा. तर आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट येईल व अर्ज कसा करायचा त्याची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तसेच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही इंस्टाग्रामला देखील जॉईन हे करू शकता.